So welcome you all. स्वागत आहे सगळ्यांचं. So today we are looking at the seventh lesson of the standard 6 that is rocks and rocks type. So आज आपण सहावीचा इयत्ता सहावीचा 7व्या पाठाकडे आपण वळणार आहोत. त्याचं नाव आहे खडक व खडकाचे प्रकार. तर नावावरून आपल्याला कळतं की आपण या पाठामध्ये काय बघणार आहोत. या पाठामध्ये आपण वेगवेगळे खडक बघणार आहोत आणि वेगवेगळ्या खडकाचे प्रकार बघणार आहोत. त्याचे काय वैशिष्ट्य आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. तो हम लोग क्या देखने वाले हैं? तो टुडे वी आर लुकिंग एट दी different types of rocks and just some characteristics of the rock or specification of that rock we will see in this lesson. Okay, so let's go. So we see, देखो, सर्वात पहिला एकच पॉइंट की आपण जिकडे तिकडे जातो तिथे तिथे आपल्याला एकच प्रकारचे खडक आपल्याला दिसतात का? म्हणजे सेम टाइप्स ऑफ रॉक कॅन वी सी द सेम टाइप ऑफ रॉक इन एव्हरीवेअर? सो द आन्सर इज okay, sorry. The answer is no. Answer is no means what? Because whenever we go to the different place, जब भी हम अलग अलग जगह पे जाते हैं, उस अलग जगह पे हमको अलग अलग प्रकार के खडक के दिखते हैं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपण ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी गेलो तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दगड, वेगवेगळ्या प्रकारची माती सुद्धा दिसत असते. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जसं जसं आपण जसं आपण आपल्याकडे एक मुहावरा आहे, आपल्याकडे एक म्हणी आहे. कोणती म्हण आहे? म्हण अशी की 8 पावलावर किंवा 8 मैलावरती भाषा बदलते. तसंच जशी आपण ती मुहावरा वापरतो किंवा आपण ती म्हणी वापरतो त्याच प्रकारे आपण बोलू शकतो पावलावर किंवा प्रत्येक एका थोड्या वेळानंतर माती सुद्धा चेंज होते आणि मातीसोबत त्याच्यात मध्ये असणारे खडके सुद्धा चेंज होत राहतात. सो दिस इज द थिंग, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्या खडकांमध्ये वेगवेगळे मिनरल्स किंवा वेगवेगळे काही खनिजे किंवा त्याच्यामध्ये असणारे जे क्वांटिटीज आहेत किंवा त्यांच्यामध्ये असणारे जे प्रॉपर्टीज म्हणजेच काय की त्यांच्यामध्ये असणारे खनिजे, त्यांच्यामध्ये असणारे क्षार, त्यांच्यामध्ये असणारे सॉल्ट हे सुद्धा वेगवेगळे असतात असं आपण बघू शकतो. तर बघा, आपण जर सर्वात पहिले ए, बी, सी असे जे 3 पिक्चर बघितले तर बघा या ठिकाणी आपल्याला जे खडक दिसतात ते मेनली आपल्याला पाण्याच्या आजूबाजूला दिसतात किंवा नदीच्या तळाशी आपल्याला हे खडक दिसतात. आणि प्लस आपल्याला हे रेते आपल्याला समुद्रकिनारे किंवा जिथं वाळवंट वगैरे तिथं आपल्याला दिसतात. आणि प्लस अशा प्रकारची जी जमीन आहे किंवा काळी माती किंवा लाल माती जे आपण बघू शकतो की अशा प्रकारची रेते ते आपल्याला जास्त जंगलं वगैरे असल्याच्या कारणाने किंवा असणाऱ्या प्रदेशात किंवा जास्त पाऊस असणाऱ्या ठिकाणी किंवा जिथं शेती वगैरे असतं त्या ठिकाणी आपण बघू शकतो. तर हिअर इज द थिंग. म्हणजेच काय ह्याच्यात अर्थ काय की या मातीमध्ये म्हणजे फिगर ए याच्यामध्ये असणारे जे मिनरल्स ते सुद्धा वेगळे आहेत. आणि फिगर सी मध्ये असणारे जे मिनरल्स आहेत किंवा त्या खडकामध्ये असणारे जे काही घटक आहेत ते सुद्धा वेगळे आहेत. आणि प्लस बी मध्ये म्हणजेच बी मध्येच म्हणजे वाळूमध्ये सुद्धा असणारे जे फिगर्स आहेत किंवा असणारे जे पॉइंट्स आहेत ते वेगळे आहेत. तशा प्रकारे आपण बघू शकतो. तर बघा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ तसं आपण त्याचा शेप, कलर अँड द स्पॉट ऑन द रॉक अँड देअर कलर अँड द वेट ऑफ द रॉक म्हणजे हेवी अँड लाईट, द हार्डनेस ऑफ द रॉक, द स्ट्रक्चर ऑफ द रॉक अँड द पोरोसिटी ऑफ द रॉक म्हणजे म्हणजेच काय तर त्याचा कलर आपण बघू शकतो. वेगवेगळ्या ठिकाणी आपण वेगवेगळा कलर तो खडक ठिसूळ एका एकदम कडक आहे ते आपण बघू शकतो. प्लस त्या खडकाची रचना आपण बघू शकतो. प्लस तो खडक गुळगुळीत आहे का एकदम खरबुडी लागतोय ते सुद्धा आपण बघू शकतो. तर अशा प्रकारचे काही काही बदल आहेत. ते काही काही बदल आपण त्याच्यात बघू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या खडकांचा आपण बघू शकतो. हिअर इज द थिंग. आता आपण पुढे बघूया आणि लेसनकडे आपण चालू करूया. So बघा, we have seen in the last year the earth crust is made of earth is hard. This is made up of rock and soil. The rock are formed on the land surface are also below it. The rocks are the mixture of the different minerals formed by the natural process in the lithosphere. म्हणजे त्यांनी काय बोललंय तर त्यांनी आपल्याला असं म्हणतं की आपलं वातावरण आहे राईट त्याला आपण व्हॉट इज काय बोलू शकतो आपण त्याला शिलावरण बरोबर. तर शिलावरण ज्याला आपण म्हणतो त्या शिलावरांमध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत किंवा शिलावरांमध्ये असणाऱ्या काही नॅचरल प्रोसेसमुळे ओके नॅचरल प्रोसेस म्हणजे नैसर्गिक घटनांमुळे काय होतंय तर वेगवेगळ्या मिनरल्स आणि जे मिक्सचर्स आहे मध्ये माती असो, रेती असो, खडक असो, काही मिनरल्स असो, ते मध्ये सजीव निर्जीव काही असो त्या खडकांच्या सगळ्यांचं मिक्सर होऊन रॉक तयार होतोय म्हणजे दगड तयार होतो म्हणजे खडक तयार होतो. तर असं आपण बघितलेलं आहे. आणि या खडकांमध्ये काय काय असतं तर खडकांमध्ये फक्त मातीच असते का तर देअर द आन्सर इज नो. तर काही खडकांमध्ये आपण मिनरल्स बघू शकतो.
म्हणजे काय खडकांमध्ये मिनरल्स म्हणजे खनिजे सुद्धा आपल्याला सापडतात. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खडके हे खडक हे फक्त ज्या प्रकारे पृथ्वीच्या वरती आपल्याला आढळतात, त्याच प्रकारे ते पृथ्वीच्या आतमध्ये म्हणजे पृथ्वीच्या गर्भात सुद्धा आपल्याला भेटू शकतात. तर ॲज वी कॅन गेट stones or rocks on the earth, and we can like that we can get that under the earth, or we can say that uh, within the earth too, म्हणजे पृथ्वीमध्ये सुद्धा आपण ते बघू शकतो. The properties of the rock depends on the constituent of minerals in and their proportion, as well as on the formation process. Silica okay, on the formation process म्हणजेच काय, तर म्हणजेच आहे की त्या खडकांचे विशिष्ट जे आपण जसं आपण बघितलं, खडके कोणते कोणते गुळगुळीत लागतात, कोणते खडक एक कठीण लागतात म्हणजे खरबडे लागतात, कोणते खडक हे लगेच तुटणारे असतात, तर कोणते खडक हे एक सॉफ्ट असतं, एक सॉरी कठीण असतात की त्याला तोडल्याने पण तुटू शकत नाही. तर हे जे क्वालिटीज आहेत किंवा अशा प्रकारचे जे प्रॉपर्टीज आहेत, ते प्रॉपर्टी बेसिकली कशावर डिपेंड असतात, तर त्या खडकांमध्ये कोणता धातू आहे आणि त्या कोणता धातू म्हणजे कोणता मिनरल आहे आणि कोणत्या धातूंचा आणि म्हणजे त्यात असलेल्या धातूंचा प्रपोर्शन केवढा आहे, म्हणजे किती धातू किती प्रमाणात आहे, त्याच्यावरती सगळं काही डिपेंड असतो. तर बघा आता सिलिका, ॲल्युमिनियम, मॅंगनीज, आयर्न आर दी मेजर रॉक फॉर्मेशन मिनरल्स, अँड देअर आर द अदर मिनरल्स टू इन डिफरंट रॉक्स. तर बघा त्यांनी काय सांगितलेलं, तर त्यांनी आपल्याला सांगितलं की लोखंड, सिलिका, ॲल्युमिनियम, मॅंगनीज हे जे खनिज आहेत, हे खनिज आपल्याला दगडामधून जास्तीत जास्त मिळतात. म्हणजे दगड बनण्यास म्हणजे रॉक फॉर्मेशन म्हणजे खडक बनण्यामध्ये या धातूंचा जास्तीत जास्त मोठा हात आहे. तर फक्त हेच आहेत का, तर नाही. उत्तर आहे वेगवेगळे खडक सुद्धा ते उपयोगी म्हणजे वेगवेगळ्या खडकामध्ये आपल्याला वेगवेगळे मिनरल्स सुद्धा दिसू शकतात. तर आता आपण बघूया टाइप्स ऑफ रॉक्स कडे. तर आता आपण बघूया खडकांचा कोणता प्रकार आपण बघू शकतो. सो देअर आर द थ्री टाइप्स मेनली दे आर गिव्हिंग अस. सो दॅट इज इनेजरस म्हणजे मीन्स प्रायमरी रॉक, देन सेडिमेंटरी रॉक्स, देन मेटामॉर्फिक रॉक्स. म्हणजेच काय, तर दॅट वी आर गोइंग टू सी. ओके. खडकाला दगड, पाषाण, शिला किंवा शिळा असंही म्हणतात. तर खडकाला दगड, पाषाण, शिळा आणि शिला असेही म्हणतात. सो हिअर इज द थिंग त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. सो बघा आपण इग्नोइस म्हणजे प्रायमरी रॉक सुद्धा बघणार. तो बघा अग्निजन्य खडक म्हणजे अग्निज खडक म्हणजे मूळ खडक. ओके. नंतर स्थारिक खडक म्हणजे गाळाचे खडक आणि नंतर रूपांतरित खडक. हे 3 प्रकार आपण खडकांचे बघणार आहोत. म्हणजेच काय, तर इग्नेरियस रॉक, प्रायमरी रॉक, सेडिमेंटरी रॉक अँड देन मेटामॉर्फिक रॉक्स. सो दॅट वी आर गोइंग टू सी. So before going to the types of rock, we will look at the do you know session. So what they are saying section. So what they are saying. So in the interior of the earth has a very high temperature. As a result, the materials in this part is in the molten state, and sometimes this material get released through the fissure in the crust. This is called the volcano, and lava, gases, dust, ashes, etc. are thrown out during the volcano's eruption. तर त्यांनी आपल्याला काय सांगितलंय की बघा, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीच्या गर्भात जसं जाऊ किंवा पृथ्वीच्या केंद्रबिंदूकडे म्हणजे मीन्स द सेंटर पॉइंट ऑफ द अर्थ, आपण जसं जसं त्या सेंटर पॉइंट ऑफ द अर्थ कडे वळत जाऊ, तसा तसा जो टेम्परेचर जो आहे, राईट, पृथ्वीचा जो तापमान आहे, जो टेम्परेचर आहे, हा वाढत 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 जाताना आपल्याला दिसतो. त्यामुळे काय होतं, त्यामुळे असं होतं की त्या दगडातले आणि त्या रॉक मधले त्या खडकातले जे मिनरल्स आहेत, जे खनिज आहेत, ते वितळतात आणि आपल्याला थोडे आपण वितळतात आणि आपल्याला ते थोडे लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजेच मध्य द्रव्य भागामध्ये आपल्याला ते दिसून ओके, मध्य द्रव्य भागामध्ये फॉर्ममध्ये ते आपल्याला बेसिकली दिसत असतात. सो जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, त्या ज्वालामुखीच्या उद्रेकामधून ते सगळे लिक्विड आपल्याला बाहेर पडलेला आपल्याला दिसून येतात. राईट. सो हिअर इज दी थिंग. तो अशा प्रकारे आपण बघू शकतो की ज्वालामुखीमधून मिनरल्स कशा प्रकारे बाहेर पडत असतात. तर आता आपण बघूया की इंजिनियस रॉक्स म्हणजेच काय, इंजिनियस रॉक्स म्हणजेच काय, ऑर्गेनियस रॉक्स म्हणजेच काय, तर अग्निजन्य खडक म्हणजे अग्निज खडक म्हणजे मूळ खडक. मूळ खडक म्हणजे प्रायमरी रॉक्स आपण कशाला म्हणतो ते आपण बघणार आहोत. So when the molten materials known as magma within the crust and the lava on the surface cools down and solidified gives rise to rocks, and these are known as
इंजिनियस रॉक्स. मूळ खडक म्हणजे प्रायमरी जे रॉक्स आपण बोलतो मूळ खडक म्हणजे अग्निजन्य खडक कशाला म्हणतात? तर अग्निजन्य खडक याला म्हणतात, की जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होऊन लावा रस म्हणजे आपण जो बघतो बघा मॅग्मा म्हणजे शिलावरण जो आपण म्हणतो शिलावरण नाही, शिलारस हा बाहेर पडतो. बरोबर? नीट बघा. जेव्हा व्हॉल्कॅनोचा उद्रेक होतो, जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, तेव्हा त्याच्यातून लावा रस हा बाहेर पडतो आणि बाहेर पडलेला लावा रस हा आपल्या वातावरणाच्या हवामुळे हळू-हळू थंड होतो आणि थंड होऊन खडकात रूपांतर होतो. तर तो जो खंड झालेला म्हणजे तो कूल्स डाउन झालेला जो रॉक्स आहे, तो कूल डाउन झाल्यानंतर त्या लावा रस जो रॉकमध्ये त्याचं फॉर्मेशन होतं, त्याला आपण इंजिनियस रॉक म्हणजे मूळ खडक असं म्हणतो. अँड ॲज these rocks are formed out of the material from the interior of the earth, these are also referred as the primary rock. The most these rocks appear hard and the homogeneous, and these are heavy as well. And we do not get fossil in these rocks. The Maharashtra plate and the Sahyadris are formed out of indigenous rock. The basalt is the major example of indigenous rock. See the figure 7.5. तर आपण ते काय म्हणतात तर ते आपल्याला असं म्हणतात आहे की की ते पृथ्वीच्या पोटातल्या जो लावारस आहे तो बाहेर पडून आणि त्याच्यापासून निर्माण झालेला हा खडक आहे म्हणून त्याला प्रायमरी रॉक म्हणजेच काय मूळ खडक असं म्हणतात. परंतु आपल्याला मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे या रॉकमध्ये आपल्याला फॉसिल म्हणजेच आपण बोलू शकतो ते मिनरल्स वगैरे जे आहेत ते खनिज वगैरे आहेत ते आपल्याला जास्त करून इथे जीवाश्म सॉरी फॉसिल्स नॉट म्हणजे जीवाश्म ते आपल्याला इथे जास्त करून आढळून येत नाहीत. ओके. आणि दुसरं असं म्हणतं की बहुतांश हे खडक हे कठीण व एकजीवसी असतात. म्हणजे याच्यामध्ये बेसिकली एकच गोष्ट आपल्याला आढळून येते. म्हणजे एकच मिनरल जे असेल तर तो मिनरल किंवा एकच खनिज जो असेल तो आपल्याला त्याच्यामध्ये सापडून येते. अशा प्रकारचा खडक ते असतात आणि प्लस ते खूप स्ट्राँग म्हणजे खूप कठीण असे असतात आणि हे खडक वजनाने देखील जडके असतात अँड दे आर हेवी ॲज वेल. तो महाराष्ट्राचा जो पठार आहे प्लस सह्याद्री जो आहे तो बेसिकली अशाच खडकांपासून म्हणजे अशाच ज्वालामुखीच्या उद्रेकापासून बनलेला आहे आणि तो बेसिकली आपल्याला बेसॉल्ट जो खडक आहे किंवा बेसॉल्ट जो खडक आहे जसं मी तुम्हाला बोललो होतं एकजीवसीय म्हणजे होमोजिनियस मतलब एकजीवसीय दिस मीन्स की त्याच्यामध्ये जो फॅक्टर भेटेल तो एकच फॅक्टर भेटेल दॅट इज बेसॉल्ट म्हणजे मेनली महाराष्ट्रात तरी बेसॉल्ट आपल्याला सापडलेला आहे. तर बेसॉल्ट आपण बघूया 7.5 मध्ये आपण बघू शकतो. सो सी अग्निजन्य बेसॉल्ट तो बेसॉल्ट आपल्याला खडक आपल्याला असा डार्क असा कलर मध्ये आपल्याला दिसून येतो. सी हिअर इज दी थिंग वी कॅन सी. ओके. तो हे सी ते बेसॉल्ट खडक बेसॉल्ट खडक आपल्याला कुठे-कुठे इथं आपल्याला फिगरमध्ये दाखवलंय, नकाशा दाखवलेला बेसिकली 7.5 मध्ये बेसॉल्ट खडक बघा. बेसॉल्ट खडक आपल्याला ओव्हरऑल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बेसॉल्ट खडकच आपल्याला दिसत आहे आणि प्लस आपला जो सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे, राइट? सह्याद्रीच्या पर्वतरांगा हे इथं जे आपण बघू शकतो, सह्याद्रीच्या पर्वतरांगा सुद्धा बेसॉल्ट खडकांनी बनलेले आहेत, असं आपण बघू शकतो, राइट? सो हिअर इज दी थिंग. तो अशा प्रकारे आपण प्रायमरी स्टोन म्हणजे बेसॉल्ट खडक बघितलेला होता आणि महाराष्ट्रातला प्रायमरी स्टोन म्हणजे मूळ खडक कोणता आहे तर बेसॉल्ट. ओके. तो प्युमिस इज द एक्झाम्पल ऑफ द इमेज ऑफ द इन ओके igneous rocks and this is formed out of the volcano's and froth and it is porous rocks and then as its density is quite low and it can float on water. तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं एक प्युमिस रॉक म्हणजे प्युमिस खडक सुद्धा आपण बघू शकतो की ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण होणारा खडक आहे. तर या खडकांची म्हणजे घनता म्हणजे डेन्सिटी इज टू लो की तो खडक म्हणजे तो दगड हा पाण्यावरती तरंगू शकतो. ओके. सो दिस इज दी पॉइंट वी कॅन सी. तो सुद्धा एक आपण मूळ खडकाचा तो एक भाग आहे असं आपण बघू शकतो. आणि बघा and the next point is next point is most of the hill forts in the Maharashtra have lake and elephant yards. So actually these are the old quarry sites, okay, quarry sites and the rocks are extracted from this site and used for the construction of the fort and other buildings.
In the pits and or the we can call it dugouts left behind from the rock extraction, the water was alerted and accumulated in these lakes and tanks etc. were created. तर ते आपल्याला काय सांगतात तर अशी घटना झाली की आपण जर बघा आपण जर रायगड बघितला जर सिंहगड बघितला जर कोणता ना कोणता जर आपण गड बघितला गड किल्ले जेव्हा बघतो तेव्हा मध्ये आपल्याला एक हत्ती कुंड किंवा कोणत्या वेगवेगळ्या नावाचे कुंड किंवा तलाव आपल्याला दिसून पडतात. तर ते कुंड आणि तलाव कसे बनतात तर जेव्हा आपण रॉक म्हणजे तो म्हणजे बघा कधी पण आपण बघू शकतो की कोणताही किल्ला बनवण्यासाठी त्याच डोंगराला तोडून तोडून किंवा त्याच डोंगराचे तुकडे तुकडे करून किंवा त्या डोंगराचा जो खडक आहे तो तोडून आपण आपण किल्ला बनवलेला असतो राईट. तर हे जे किल्ले आपण बघू शकतो हे जे किल्ला बनवताना जेव्हा ज्या ठिकाणी किंवा ज्या प्रदेशाचा किंवा ज्या प्रदेशाचा खडक हा तोडतात त्या प्रदेशा किंवा तो जो तिथे खड्डा निर्माण होतो त्या खड्ड्यामध्ये पाणी साचतं आणि तिथं पाणी आपण बघू शकतो की पाणी त्या त्या ठिकाणी पाणी लागतं आणि पावसाचे पाणी सुद्धा तिथे साचत असतं. म्हणून आपल्याला बहुतांश वेळेस जेव्हा पण आपण गड किल्लेला आपण जातो गड किल्ल्याला जेव्हा आपण भेट देतो तेव्हा आपण तिथे अशा प्रकारचे टँक्स किंवा अशा प्रकारचे कुंड आपण तिथे बघत असतो. ओके. सो नाउ वी आर लुकिंग ॲट सेडिमेंटरी रॉक्स मीन्स गाळा खडक. गाळा खडक म्हणजेच आपण त्याला द्वितीय खडक सुद्धा आपण बोलू शकतो. गाळा खडक आपण त्याला बोलूया. ओके. सो सेडिमेंटरी रॉक्स आपण ऑलरेडी सेडिमेंटरीज म्हणजे बघितलेले. सेडिमेंट्स म्हणजे गाळा, राइट? तो गाळा खडक बद्दल आपण बघणार आहोत. तर बघा, ड्यू टू द कंटिन्युअस व्हेरिएशन इन द टेम्परेचर, द रॉक डेव्हलप द क्रॅक. And similarly, the water percolating through the rock dissolve the soluble minerals, and this leads of the weathering of rock, and they get disintegrate or decompose. तर ते आपल्याला काय सांगतात ते तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या तापमानामध्ये होणारा बदल प्लस पाण्यामुळे काय होतं तर रॉक्समध्ये क्रॅक्स निर्माण होतात म्हणजे भेगा निर्माण होतात आणि वेदरिंग ऑफ रॉक अँड दिस लेड्स टू वेदरिंग ऑफ रॉक. वेदरिंग ऑफ रॉक म्हणजे काय तर दगडाचे विरातन होते. तर दगड विरतात. विरतात दिस मीन्स की त्यांचे तुकडे, तुकडे, तुकडे होतात. असं आपण बघू शकतो. तर पाण्यामुळे असावे किंवा तापमानामुळे असावेत. अशा वेगवेगळ्या कारणामुळे आपण तिथे खडकांचे विदारण आपण बघू शकतो. सो दे गेट इंटिग्रेटेड अँड डिकंपोज. त्याच्यामुळे काय होतं तर दगडांचे तुकडे-तुकडे होतात आणि दगड हे मातीमध्ये त्यांचं रूपांतर होतो. अँड दॅट इज they are reduced in pace, and this rock particle get transported by river, glacier, wind, etc. towards the low lying area and they are depositing there. म्हणजे हे असे जे खडक असतात, ओके, असे जे खडक असतात ते कसे करतात तर ते कधी हिममध्ये किंवा आपण बघू शकतो पाण्यामध्ये किंवा वाऱ्याद्वारे किंवा असं कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ते जे खडक आहे ते दुसरीकडे वाहून घेऊन जातात किंवा जे खडकांचे जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत ते दुसरीकडे वाहून घेऊन जातात आणि ते एका ठिकाणी डिपॉझिट होतात म्हणजे एका ठिकाणी ते जमा होत राहतात म्हणजे साठतात बेसिकली साठतात. डिपॉझिट होतात म्हणजे साठतात आणि वन आफ्टर द अदर द लेयर ऑफ सेडिमेंट गेट डिपॉझिटेड इन दिस वे. तर अशा प्रकारे बघा फक्त खडकच येतात तर नाही तर नदी आणि हव्याद्वारे पालापाचोळा, खडक, पाणी अशा प्रकारे प्रत्येक एक गोष्ट जमा होतात आणि एका ठिकाणी जमा होऊन म्हणजे तिथे काय निर्माण होतं तर गाळा. तर गाळ्यावर गाळा अशा प्रकारे गाळाचे लेयर्स म्हणजे सेडिमेंटचा लेयर तिथे निर्माण होतो आणि त्या सेडिमेंटच्या लेयरमध्ये जेव्हा अप्पर लेयर एक्स्ट्रॅक्ट द हेवी प्रेशर ऑन द लोअर लेयर. म्हणजेच काय तर जो लेयर असतो जो वरचा जो थर असतो तो थर खालच्या थरावरती प्रेशर वाढवत जातो प्रेशर देत असतो. तर या प्रेशरमुळे किंवा या दाबामुळे आपण बेसिकली बोलू शकतो की ते जे मटेरियल्स आहे किंवा तो जो गाळा आहे, त्या गाळांचा खडकामध्ये रूपांतर होत असतं. म्हणजेच काय? तर सेडिमेंटरी रॉक्स म्हणजे गाळ खडक किंवा गाळाच्या खडकमध्ये त्यांचं रूपांतर होत असतो. सो दिस इज व्हॉट वी कॅन सी. अँड नंतर आपण बघूया अँड वन कॅन इझिली सी द लेयर्स ऑफ द सेडिमेंटरी रॉक व्हाईल the layers are getting deposited in the remains of the dead animals or plants get buried in this layer are at times, and therefore one may find the fossils in sedimental rock, and we can say the sedimentary rocks are generally the brittle and the lightweighted. Most of them are porous. पोरस म्हणजेच काय तर पोरस म्हणजे त्यांच्यामध्ये छिद्र असलेले आपण बघू शकतो. तर सेडिमेंटरी रॉकचे एक एक्झाम्पल आहे म्हणजे स्पेसिफिकेशन आहे तर सेडिमेंटरी म्हणजे गाळा खडक हे मूळतः
एक थोडे कमी वजनाचे आणि ठिसूळ असतात. प्लस त्याच्यामध्ये फॉसिल्स म्हणजे जैवविविधता आपल्याला आढळून येते. म्हणजे बघा, त्या फॉसिल्सचा म्हणजे गाळांचा शेतीमध्ये सुद्धा उपयोग होऊ शकतो असं आपण बोलतो, राइट? तर तेच आपण बघू शकतो, की गाळ खडक कधी असतात, गाळ खडकांचा सुद्धा म्हणजे एक एक्झाम्पल दिला मी शेतीमध्ये उपयोग होऊ शकतो. तर म्हणजे बोलायचं तात्पर्य असं, की त्याच्यामध्ये आपण जैविकता आपण बघू शकतो. कारण त्या गाळसोबत फक्त जसं बघतो खडकच नाही, तर त्याच्यासोबत आपण बघतो नदीसोबत काय-काय येतं, तर मेलेले प्राणी ते सुद्धा वाहून येतात किंवा मेलेले प्लांट्स असतात, प्लांट्सचे पाने वगैरे ते सुद्धा त्याच्यात येतात आणि त्याच्यात जमा होऊन तर ते सेडिमेंटरी रॉक्स बनण्यामध्ये त्यांचा सुद्धा उपयोग हातभार म्हणजे त्याच्यामध्ये ते सुद्धा असतात. तर म्हणून त्यांची जैविकता आपण बघू शकतो म्हणजे फॉसिल्स आपण त्याच्यात बघू शकतो. राइट? सो धिस इज द पार्ट आणि हे जे खडक असतात ते बेसिकली छिद्रीय म्हणजे त्याच्यात छिद्री असतात. सच्छिद्रीय म्हणजे दे आर पोरस. ओके. सो दे आर बेसिकली पोरस. ओके. तो नंतर आपण बघू सँडस्टोन, limestone, shale, corals, etc. are the sedimentary rocks, and one may find the coal seams in sedimentary rock. So basically आपल्याला ते काय म्हणतात ते जर आपण चून खडक बोलू शकतो, नंतर वाळूचे खडक बोलू शकतो, नंतर पंकाश्म म्हणजे सेल आणि प्रवाळ. ओके, प्रवाळ म्हणजेच आपण बघू शकतो तो कोरल म्हणजे जो शेतीच्या पानामध्ये प्रवाळ निघतो बघा हिरवा वगैरे, अशा प्रकारच्या गोष्टीमुळे की अशा प्रकारच्या रॉक्समुळे आपण बघू शकतो अशा प्रकारच्या गोष्टीमुळे सेडिमेंटरी रॉक्स म्हणजे गाळांचे खडक निर्माण होत असतात आणि आपण बेसिकली द कोल सेम्स द सेडिमेंटरी रॉक म्हणजे त्याच्यामध्ये आपण खडक कोळसे सुद्धा कोळशाचा थर सुद्धा बघू शकतो. जे आपण दगडी कोळसा वगैरे जे बोलतो, त्याच्या प्रकारचे कोळसे सुद्धा आपण त्या ठिकाणी पण ते तसे बेसिकली ते एक्झॅक्टली तसे नसतात. पण तशा प्रकारे आपण बोलू शकतो. तर बघा फॉसिल्स मीन्स व्हॉट? तर फॉसिल्स म्हणजे द बरीड एनिमल्स अँड डेड एनिमल्स ऑर प्लांट बिकेम द subject to heavy pressure. As the result, their impression get marked in this rock. At the time that buried animal or the planted get petrified, these are the fossils. And to study the fossils, they provide the information about the life in that period. So fossils म्हणजे काय? तर fossils म्हणजे आपण पुन्हा एकदा बघूया. जीवाश्म म्हणजे काय? तर गाडल्या गेलेल्या मृत व प्राणी या वनस्पती यांच्या अवशेषावर प्रचंड दाब पडल्यामुळे हे यांचे ठसे गाळात उमटतात. व ते कालांतराने घट्ट होतात आणि त्यांना जीवाश्म असे म्हणतात. म्हणजेच फॉसिल्स असे म्हणतात. जीवाश्माच्या अभ्यासाने पृथ्वीवरील त्या काळातील सजीव सृष्टीचे आपण बघू शकतो बाबतीत आपल्याला माहिती मिळते. सो ते जीवाश्म म्हणजे फॉसिल्स बद्दल वी कॅन सी द पिक्चर ओव्हर हिअर. तर आपण इकडे एक पिक्चर बघू शकतो. तो पिक्चर बेसिकली फॉसिल्सचा आहे. ओके. तर फॉसिल म्हणजे बघा त्या खडकांवरती मच्छी पडलेल्या मच्छींच्या प्रचंड दाबामुळे त्याचा जो ठसे आहेत, ठसे म्हणजे काय तर त्याचा एक प्रिंट आपल्याला त्या स्टोनवर आपण बघू शकतो आणि त्या प्रिंटवरून वी कॅन आयडेंटिफाय और वी कॅन कॅल्क्युलेट की किंवा जो मच्छी आहे तो केव्हा तिकडे आला आणि त्याची लाईफ काय असू शकते. तर अशा प्रकारचे काही प्रेडिक्शन किंवा अशा प्रकारचे काही इन्फॉर्मेशन आपल्याला त्या फॉसिल्स म्हणून भेटू शकते. ओके. सो हिअर इज द थिंग. सो आता आपण बघूया नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट इज दिस की near Jaipur city in Rajasthan, the red sandstone is found, and this is a type of sedimentary rock. And this rock was found in the construction of the red fort, and the sandstone is relatively soft and it is easy to curve in it. तर त्यांनी काय सांगितलं तर आपण जो लाल किल्ला बघतो, ओके, तर लाल किल्ल्याचा जो खडक आहे, जो लाल खडक आपण जे बोललो होतो, तो लाल खडक सुद्धा एक सेडिमेंटरी रॉक्स आहेत म्हणजे गाळा खडक आहे आणि तो अतिशय सॉफ्ट असल्या कारणाने त्याच्यावरती नक्षीकाम हे बऱ्या प्रकारे आणि इझिली होऊ शकतात. तर बघा आपण जर लाल किल्ल्याला जर तुम्ही भेट द्याल तर लाल किल्ल्याचा आपण इथं फोटो सुद्धा दाखवलेला आहे. तर लाल किल्ल्यामध्ये जशा प्रकारे इथं बघा खडकामध्ये म्हणजे दगडामध्ये नक्षीकाम झालेलं आपण इथं बघू शकतो. तर हा जो लाल किल्ल्याचा जो वापरण्यात आलेला खडक आहे, हा लाल खडक आहे. हा मृदू असल्या कारणाने म्हणजे यालाच आपण सेडिमेंटरी रॉक म्हणजे गाळाचा खडक सुद्धा म्हणतो. राइट. तर थोडा सॉफ्ट असल्या कारणाने मृदू असल्या कारणाने आपण त्याचं नक्षीकाम होणे सहजपणे करू शकतो. तर आता आपण बघूया मेटामॉर्फिक रॉक. मिल्क रॉक म्हणजे हे आपण रूपांतरित खडक ना? येस.
रूपांतरित खडक. रूपांतरित खडक म्हणजे कोणते? तर वेगवेगळे म्हणजे वेगवेगळे खडक असतात. म्हणजे रूपांतरित खडक नावावरूनच आपल्याला कळतं. मेडोफेरिक मीन्स व्हॉट? की दे आर ट्रान्सफरिंग फ्रॉम वन टू अनदर. सो सी ट्रान्सफरिंग मीन्स त्यांचे एक अस्तित्व वेगळं, बट दे बिकॉज ऑफ सम केमिकल रिएक्शन, बिकॉज ऑफ आपण बोलू शकतो काही गोष्टीमुळे तो जो रॉक आहे हा वेगळ्यामध्ये चेंजेस झालेला आपण बघू शकतो. सो लेट्स सी अँड लेट्स फाइंड आउट की हाऊ इट हॅपन्स. सो आता बघूया की कशा प्रकारे तो गोष्ट घडत असते. So volcanic activities and the Earth's movements continuously takes place on the Earth. So आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की volcanic activity असते आणि प्लस जे भूकंप वगैरे असतात आणि प्लस ज्वालामुखीचे जे क्रिया आहेत ते सतत सतत पृथ्वीमध्ये घडत असतात. And while these are occurring, the igneous and sedimentary rocks in that region are subjected to the tremendous pressure and heat, and this leads to changes in their nature as well as the chemical composition of the original rock, and the crystal in the original rocks are recrystallized. This means the rock gets we can call it metamorphosis म्हणजे त्यांच्यामध्ये परिवर्तन होत असतो. And the rock form, okay, तर सोडला. Okay, yeah, the rock forms through such process are called the metamorphic rocks, and these rocks do not contain fossils, and these rocks are heavy and hard. And study the table and study the table view and understand the metabolic rocks. So बघा त्यांनी बेसिकली आपल्याला काय सांगितलंय तर परिवर्तन होणारे खडक म्हणजे मेटाफोरिक रॉक्स म्हणजेच काय. तो मेटाफोरिक रॉक म्हणजे परिवर्तन रॉक्स म्हणजे ज्यांचा मूळ खडक आणि जो आपण सेडिमेंट म्हणजे गाळा खडक जो आपण बघितलं होतं त्या गाळा खडक आणि मूळ खडक त्यांच्यामुळे ज्वालामुखीमुळे किंवा पृथ्वीच्या गर्भामध्ये असणारे हे जे खडक असतात त्यांच्यामध्ये खूप प्रेशर आणि खूप अशी गरमी त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये काही रिॲक्शन्स होतात आणि त्यांचे जे केमिकल कॉम्पोजिशन आहे म्हणजे त्यांच्यामध्ये जे आपण बोलतो रासायनिक जे त्यांचे जे वैशिष्ट्य आहे किंवा त्यांच्यामधले फिजिकल क्वांटिटीज म्हणजे आपण बोलतो त्यांचा जो फिजिकल क्वांटिटी म्हणजे आपण जे ऑलरेडी जे खडक आहे त्याचा परिणाम त्या खडकाच्या मूळ स्वरूपावर होतो. म्हणजे त्यांचा जो स्वरूप आणि रासायनिक गुणधर्म आहेत त्यावर बेसिकली त्यांच्यावर प्रक्रिया होऊन त्यांच्यावरती इफेक्ट होऊन ते बदलतात आणि ते जे क्रिस्टल म्हणजे ऑलरेडी जे चांगले खडक असतात किंवा जे मूळ खडकाचे स्फटिक असतात ते पुन्हा स्पष्टीकरणाकडे किंवा पुन्हा स्पष्टीकरणाकडे वळत असतात. ओके, तर याच्यामुळे काय होतं तर याच्यामुळे असं असतं की जे मूळ खडकाचे किंवा सेडिमेंटल रॉकचे जे प्रॉपर्टीज असतात ते परिपूर्ण चेंज होतात. मग त्याला काय आपण म्हणतो तर रूपांतरित खडक म्हणजे मेट्रोपॉलिक रॉक्स असं आपण त्याला म्हणत असतो. तर आपण आता टेबल बघूया की त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की कोणते कोणते रॉक्स हे कशा कशा प्रकारे चेंजेस झालेले आहेत. तर बघा तो टाइप्स ऑफ रॉक इंजिनियर्स म्हणजे मूळ खडक मीन्स प्रायमरी रॉक्स आपण बघू शकतो. तर कोणता रॉक आहे तर हा ग्रेनाइट रॉक आहे. तर ग्रेनाइट रॉकचा बघा फोटो कसा दिसतो आपल्याला अशा प्रकारे आपण त्याच्यात बघू शकतो. राईट, परंतु त्याचा मेट्रोपॉलिक रॉक्स हा कोणता म्हणतो जेनेस. आणि तो कसा दिसतो तर बघा तो अशा प्रकारे आपल्याला ग्रे कलर मध्ये थोडासा आणि त्याच्यावरती डिझाईन्स म्हणजे नाही असं वेगवेगळा कलर आपण म्हणजे परिपूर्ण कलरच वेगळा झालेला आपण या ठिकाणी बघू शकतो. तशा प्रकारे मेट्रोपॉलिक म्हणजे रूपांतरित ते खडक आपण बघू शकतो. तर या खडकांमध्ये अशा प्रकारच्या खडकांमध्ये फॉसिल्स म्हणजे जीवाश्म जे आपण बघा सेडिमेंटरी रॉक्स मध्ये म्हणजे गाळा खडक मध्ये जे आपण फॉसिल्स बघतो ते फॉसिल्स आपल्याला या खडकामध्ये दिसून येत नाही. तर मेट्रोपॉलिस खडकामध्ये आपल्याला तशा प्रकारचे अवशेष जीवाश्म फॉसिल्स म्हणजे जे फुटप्रिंट्स आपण बघितले होते मच्छ्यांचे तशा प्रकारचे फुटप्रिंट्स आपण बघू शकत नाही. तर पुढे आपण बघूया इंजिनियस म्हणजे पुन्हा एकदा बघू शकतो की हा प्राथमिक खडक आहे, मूळ खडक आहे मीन्स प्रायमरी रॉक. तर तो आहे बेसॉल्ट. तर बेसॉल्ट बघा बेसिकली आपल्याला डार्क इन कलर आपल्याला दिसतो काळा आणि डार्क इन कलर. त्याच्यामध्ये मेट्रोमॉर्फेस रॉक्स म्हणजेच काय त्याच्यामध्ये परिवर्तन होऊन रूपांतर होऊन तो अँपीबॉलेट म्हणजेच अशा प्रकारे ग्रीन कलरच्या आपण खडकामध्ये रूपांतर झालेलं आपण बघू शकतो. तो बघा या ठिकाणी निस जसं आपण बघितलं होतं. ओके, तो निस आपण बघतो नंतर अँपो व्हाईट म्हणजे त्याच्यामध्ये ग्रीन इन कलर म्हणजे अशा प्रकारे रूपांतर झालेला बघू शकतो. त्याचप्रकारे आपण स्तरित खडक म्हणजेच आपण सेडिमेंटरी रॉक जो चून खडक आहे स्तरित खडक म्हणजे जो आपण गाळा खडक जो म्हणतो जो चून खडक आहे ओके दॅट इज लाईमस्टोन त्याच्या सुद्धा रिॲक्शन होऊन त्याच्यामध्ये हेवी चेंजेस येऊन आपण संगमरमर आपण तिथं बघू शकतो. संगमरमर मीन्स मार्बल आपण तिथे बघू शकतो.
राईट. तो म्हणजे मार्बलमध्ये चेंजेस झालं. पुन्हा एकदा सेडिमेंटेड कोल जो आपण दगडी कोळसा म्हणतो ते त्याच्यावरती हेवीली रिएक्शन होऊन आणि त्याच्यावरती दाब होऊन म्हणजे एक्स्ट्रीम हीट आणि एक्स्ट्रीम प्रेशर त्याच्यावरती रिएक्शन होऊन तो डायमंडमध्ये किंवा हिऱ्यामध्ये त्याचं रूपांतर होत असतो. अशाच प्रकारे पुन्हा एकदा आपण बघतो की सेडिमेंटेड रॉक म्हणजे मूळ खडा, सँडस्टोन म्हणजे रेतीचे वाळू आणि शेल आपण बघू शकतो. शेल्स म्हणजे त्यांनी पाकांश म्हणजे शेल आपल्याला त्यांनी दिलेला आहे. तो बघा. त्यांच्यामध्ये रिएक्शन होऊन आपण क्वायझाइटक अँड देन स्लेट असे आपण 2 खडकमध्ये रूपांतर झालेलं आपण बघू शकतो. दॅट इज क्वार्ट्झिट, क्वार्ट्झाइट अँड देन स्लेट असं आपण बघू शकतो. सो हिअर आर दी एक्झाम्पल. तर बघा याच्यामध्ये आपण बघू शकतो, की जे मूळ खडक आहेत म्हणजे जे ॲक्चुअली जे जसे खडक होते त्यांच्यामध्ये रिएक्शन होऊन म्हणजे मेटामॉर्फोसिस होऊन म्हणजे रूपांतर होऊन त्यांच्या वेगवेगळ्या खडकामध्ये रूपांतर झालेलं आपण बघू शकतो. राइट. ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे किंवा या सेशनचा पुढचा जो पार्ट आहे आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघणार आहोत. राइट.